या बातमीचे प्रायोजक आहे SK CNG पंप. आमचा पत्ता जुना पुणे नाशिक हायवे, गोवर्धन डेअरी समोर, शेवाळवाडी, मंचर. काय नाव तुमचं? माझं नाव सागर पाटील. माझं नाव काय आहे? मॉलचं नाव निंजा गार्ड. गळममध्ये हा जो मॉल आहे, नेमका आता तुमचे कामगार लोक, तुम्ही महिला सगळे जमलेले आहात, नेमका आज काय इश्यू, काम पण बंद दिसतंय तुमचं, काय प्रॉब्लेम झाला? साहेब, आमच्या मागच्या महिन्याचं पेमेंट अजून पडलेलं नाही. आम्हाला आलेत नाही पेमेंट अजून. आणि आम्हाला आश्वासन दिलं जातं की ऑनलाईन टाकू किंवा आम्ही पेमेंट घेऊन येतोय, असं आम्हाला आश्वासन दिलं जातं लेडीजला आणि जेंट्सला. पण आमचा अजून आता हे दुसरा महिना भरत आला, आमचा अजून पेमेंटची काही कोणी गॅरंटी घेत नाही. कंपनी म्हणतं आम्ही गॅरंटी नाही घेत, पण आम्ही जर कंपनीचा माल आम्ही वेळेवर पाठवतोय तर कंपनीनं आमची गॅरंटी, कंपनीनं आमचा भरोसा हे केलं पाहिजे. समजलं? कंपनी म्हणतं आम्ही त्याला पूर्ण पैसे दिलेले, आमचा संबंध नाही. मग आम्ही जायचं कुणाकडे? ते लेबर कॉन्ट्रॅक्टरला पैसे दिलेले, त्याचं नाव आहे सयाजी पाटील. सयाजी उर्फ रोहित पाटील. हा, रोहित पाटील. नाव रोहित पाटील होतं त्यांचं. त्याने आम्हाला फ्रॉड नाव सांगितलं होतं रोहित पाटील. त्याचं ओरिजिनल नाव सयाजी पाटील आहे. त्यांनी तुम्हाला इथं कामाला ठेवलेलं होतं. मार्च 1 तारखेपासून तर 31 तारखेपर्यंत सगळे लेबरांनी काम केलेलं आहे. आणि त्यांनी आम्हाला पैशाचं आश्वासन देऊन येतं थोडे पैसे वाटून तो म्हणला की मी बाकीचे ऑनलाईन टाकीतो. आम्हाला आश्वासन दिलं, आम्ही फोनही लावला. ते म्हटले माझं अकाउंटला प्रॉब्लेम आहे, बँकिंग प्रॉब्लेम आहे, सर्व्हर डाऊन आहे. आम्ही 8 दिवस 10 दिवस त्याची आम्ही वाट बघितली पैशांची, पण आमचे पैसे काही आमच्यापर्यंत आतापर्यंत पोहोचले नाही. त्या दिवसात आता त्या गोष्टीला झाले 20 ते 25 दिवस आता त्याला जाऊन. समजलं? किती महिला आहेत, किती पुरुष? आमचे टोटल महिला आहे 45. आणि आमचे जे कामगार आहे मुलं वगैरे ते आहे आमचे 7 मुलं आहे कामगार. आमच्या सगळ्यांचं दिलाय का संलग्न ऑथॉरिटीला? अर्ज आम्ही देऊन आलो दिला मंचर पोलीस स्टेशनला. पोलिसांनी काय सांगितलं? पोलिसांनी सांगितलं की तुम्ही अर्ज जमा करा, आम्ही चौकशी करू आणि जे असेल तुमचा मॅनेजर वगैरे आम्ही त्याला बोलून समोर आम्ही क्लिअर करू. काय असेल ते तुम्हालाही कळू की समोर आल्यानंतर तुम्हालाही बोलू आणि आम्ही क्लिअर करू त्याला बोलून पोलीस स्टेशनला. ते कंपनी म्हणते आमचा काही संबंध नाही. संबंधच नाहीये. कंपनी डायरेक्ट कॉन्ट्रॅक्टरच्या याच्यावर हे करते. आणि कंपनीने ज्या टायमाला कॉन्ट्रॅक्टरला कॉन्ट्रॅक्ट दिले त्यावेळेस कंपनीने कॉन्ट्रॅक्टदाराचा कोणताही प्रूफ न घेता अनलिगल कार्यक्रम केलेला आहे. हा सगळा फसवणुकीचा धंदा आहे आणि फसवणूक केलेली आहे. या सगळ्या कामगाराला ती फसवणूक केलेली आहे. कंपनी आणि जो कामगार सप्लायर दोघांमध्ये संघांमध्ये असं तुम्हाला म्हणायचं? कारण की कंपनीने त्याला कामावर ठेवलेलं होतं लेबर कॉन्ट्रॅक्टला. तर समजा तो गायब झाल्यानंतर आम्हाला पैसे कंपनी इथले 4 लोकांनी बाकीचे लोक जमा करून इथं काम कंपनीला माल पोच केलेला आहे, पण त्यांचा पगारच नाही. आज प्रत्येकाचा हातावर पोट आहे. करणार काय? गेल्या महिन्यात पगार थकले तुमचे आता? आमचे 2 महिन्याचे कंप्लीट पगार थकलेत आहे. हा महिना आणि मागचा महिना पकडून या महिन्याचं पण 4 लाख रुपये 4 लाख रुपये आमचे. 4 लाख रुपये आमचे थकलेले. जबाबदारी कोणाची ती काय? गाडी भाडं मॉलचं ते कंपनी बघते, पण लेबर कॉन्ट्रॅक्टदार आणि गाडीचं लेबर कॉन्ट्रॅक्टदार कसं पैसे तो घेऊन फरार झाला. उद्यापासून काय भूमिका असणार आहे? आज उद्यापासून उद्यापासून हे मॉल आम्ही बंद ठेवणार आहे. आम्ही मॉल बंद ठेवणार आहे. जोपर्यंत आमचे पैसे आम्हाला हक्काचे भेटत नाही तोपर्यंत आम्ही एकही शेतकऱ्याचा माल आम्ही गाडीमध्ये आम्ही प्रोसेसिंग आम्ही पुढे जाऊ देणार नाही. माल रोज इथे येऊन बसणार तुम्ही? रोज आम्ही येणार आणि आमचे जोपर्यंत पैसे भेटत नाही काय भूमिका आहे? आम्ही आंदोलन नाही. पण लोक इथे आहेत तोपर्यंत कंपनीला पगार पण देणं गरजेचं आहे. आणि ह्या मला 2 महिन्याचा पगार लागेल. फुकट नाही का आम्हाला येत. आम्ही इथे येणार जोपर्यंत आमच्या हक्काचा 1 रुपया सुद्धा आम्ही सोडणार नाही कोणालाच. काय कंपनीला काय होतं तुमचं काम? कामाचं स्वरूप इथं आलेला माल खाली करणे, गाडी लोड करून देणे. आणि मग आतमध्ये लेडीजचं काम होतं पॅकिंग करून देणे. टेबलावर पॅकिंग करायचं आणि तो माल आम्ही गाडीमध्ये लोड करायचा, गाडी खाली करायची. कंपनीचं काय म्हणणं आहे का तुम्ही जर काम जर नाही केलं आम्ही दुसरी माणसं आणून काम करणार नाही का, आणि तुम्हाला काढून टाकणार. कोण बोललो तुम्हाला? कंपनीचे एक इन्चार्ज म्हणजे नाही का जगन डालते म्हणून. ते काय बोलतात, तुम्ही जर नाही काम केलं तर आम्ही आमचं काम स्टॉप नाही करणार, तुम्हाला काढून देणार, दुसरं घेऊन म्हणजे दुसऱ्याकडून काम करून देणार. तुम्ही तुमचा पगार घेतल्याशिवाय काय हलणार? आम्ही आमचे पैसे आम्हाला हक्काचे 2 रुपये का होईना पण आम्हाला पाहिजे. तुम्हाला आम्ही काम केलेले जेवढे आहे तेवढे आम्हाला पाहिजे. ते बोलवा आमचे पैसे द्या, आम्ही आमचं जातो पण आमच्या हक्काचे पैसे द्या. आम्हाला पैसे भेटलेच पाहिजे. तुम्ही तुमचं काम पूर्ण करणार, आमचे पैसे बुडवणार का?
तुम्ही त्याची हमी पण घेताय. युनियन एक प्रकार तुमची आता युनियन असणार आहे तुम्ही एकत्रित एकमेकांना न्याय देण्यासाठी लढणार आहे. हा मग ते साहेब पोलिसांची काय भूमिका आहे? पोलिस काय म्हणते तुम्हाला? पोलिस म्हटले की आम्ही तुमचा अर्ज जमा करतो, आम्ही तुमचं काय असेल ते सीसी इंचार्ज वगैरे आम्ही त्याला समोर बोलून तुम्हालाही कळू, आम्ही त्याला सांगू की काय असेल ते तुम्ही क्लिअर करा कंपनीकडनं तुमचं काय असेल ते. समजलंय? शिंदे निंजा ग्रुप मध्ये इथं काम करीत. गेल्या महिन्यापासून आम्हाला पगार नाही भेटला. या महिन्याची सुद्धा जिम्मेदारी घेते. गेल्या महिन्याची कोणी जिम्मेदारीच नाही घेत. आम्ही उपाशी पोटी काम करतो. 3 आणि 4 वाजता जेवण करीतो. आमची परिस्थिती खूप नाजूक आहे सर. आम्ही प्रत्येक लेडीजला इथं बोलवले कामासाठी 4-2 रुपये भेटेल या आशेने. कोणी याची जिम्मेदारी नाही घेते. एक लेडीज असं आहे की त्यांना मिस्टर नाही, त्यांच्या घरी कोणी बघणार नाही, तर ते काय करणार आहे, कुठून आणणार आहे, त्यांना कोणता आधारच नाहीये. आम्ही कसं बदल एवढं काम करून सुद्धा आम्हाला वेळेत पगार नाही म्हटल्यावर त्याचा काय उपयोग आहे. आम्ही 4 आणि 5 वाजता जेवण करतो. आम्हाला वेळेत काय नाही. आम्ही कंपनीची हे करीतो. चला पुढे चालून आपल्याला कंपनीचं हे केलं पाहिजे, नुकसान नाही झालं पाहिजे, त्यानुसार आम्ही काम करीतो. आमची घरची कामं सोडितो ना आम्ही इथं कामाला येतो. नको बा आपल्या कंपनीचं नुकसान व्हायला. सण सुद्धा असला तरी आम्ही इथं कामाला येतो. प्रत्येक लेडीज आमचं सण घरचं ठेवीत आणि इथं कामाला येतो. घरची माणसं आम्हाला एवढे बोलतात तरी आम्ही इथं काम करतो. तुम्ही कुठून येतं कामाला? तासवरून इथे मनसर चास अनेक वाड्या वस्त्यामधून मनसरहून पेटवून काही लेडीज येतात. किती त्रास होतो येताना कामाला? रोज तुम्हाला गाड्या भेटतात का कामाला? नाही, त्या गाडी करून येतो आम्ही. म्हणजे त्यांची गाडी. किती महिने काम करतात? वर्ष झाले आम्ही इथं कामाला आहे. आता किती 2 महिन्याचा पगार बाकी तुमचा? ह्या महिन्याचा पगार ते बोलतात देईन, पण पाठीमागच्या महिन्यातली जबाबदारी नाही घेतली. काय वाटतं पगार जर वेळेवर झाला नाही तर संसाराचा गाडा कसा हाकायचा? अहो सर, माझे मिस्टर सुद्धा नाहीयेत. पोरं आहेत लहान लहान माझी. माझं खुद्द गाव ढाकाळ. मी पोट भरायला चास मध्ये आले, तिथून इथं कामाला येते मी. माहित केलं द्या. दुसरी गोष्ट, आमचे कामाचे पैसे आम्हाला मिळालेच पाहिजे. तुम्ही माझे पैसे आमच्या हक्काचे नाही कोणाच्या बापाचे. या घोषणा आपल्या बातमीमध्ये इम्पॅक्ट करतील. प्रशासनाने लवकर जागा घ्या. ओके, स्टार्ट. कामगार एकजुटीचा आमचे पैसे आम्हाला मिळालेच पाहिजे. आमचे पैसे नाही कुणाचे, पैसे आमच्या हक्काचे, नाही कोणाच्या बापाचे. आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे. तुमचा फ्लॅट, घर, बंगला, व्यापारी गाडे, दुकान, जागा, शेतजमीन, प्लॉट्स विकायचे आहेत का? विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा. स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज. आमची वैशिष्ट्ये: जलद व्यवहार, तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत, मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार. आमचा संपर्क 7972 82 24 33 व 80 10 25 09 54.